कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलेलं मी काकीकडे आले तर 3 वाजता आम्ही पोहोचलो घरी. नंतर जेवण वगैरे केलं. मग मस्त असं संध्याकाळी टेरेसवर गेलो होतो सगळेजण. सगळे असली खूप छान वाटतं बघा, पक्ष्यांचा हवा किती छान चाललेला, वातावरण पण खूप सुंदर झालेलं, एकदम सनसेट होत होता. नंतर खाली गेलो, घरामध्ये चहा वगैरे घेतला. नंतर तयारी करून चाललो होतो कल्याण महोत्सव बघण्यासाठी. मला तर खूप आवडतं असं कुठे मेळ्यामध्ये वगैरे जायला. कुठे कोकण बाजार लागला असेल तर मी पहिली जाते, कारण की आपले असे स्टॉल वगैरे बघायला काही घ्यायचंच नसतं, फक्त असं बघण्यासाठी मजा असते सगळी. डेकोरेशन पण खूप छान होतं, गेट बघूनच खूप मस्त वाटत होतं. नंतर आतमध्ये पण खंडोबाची मूर्ती वगैरे खूप छान केली होती. साईदना पोचता पोचता झोपून गेलेली, तिने तर काही नीट बघितलं नाही, पण उठल्यावर तिने पण मजा केली. नंतर मग गेलं आतमध्ये, सगळे आकाश पाळणे वगैरे वेगळ्या प्रकारचे सगळे स्टॉल लागले होते, कानातले, गळ्यातलं, बांगड्या वगैरे सगळं मस्त मस्त. आता या स्टॉलवर तर पूर्ण मंगळसूत्रांचंच कलेक्शन होतं, खूप छान छान कलेक्शन होतं, पण मी घेतलं नाही कारण की कॉस्ट पण थोडी जास्तच वाटत होती, पण क्वालिटी पण छान होती म्हणा. नंतर मग लोणचं वगैरे जरा ट्राय केलं. अशा वस्तू इथेच सगळ्या बघायला भेटतात, वेगवेगळ्या प्रकारच्या. छान असा ऑर्केस्ट्रा पण चालू होता आणि इथे पण काशी विश्वनाथचं मस्त मंदिर उभारलेलं, खूप छान होतं सगळं देखावा बघण्यासाठी. छान स्टॉल पण खाण्याचे वगैरे लागलेले होते. तर मस्त आम्ही असा मसाला पापड घेतला होता, पिझ्झा घेतला होता. खाल्ल्यानंतर साईदनेला थोडीशी खेळणी वगैरे घेतली. नंतर घरी यायला निघालो. तर घरी येता येताच मस्त चायनीजचा बेत होता, तर चायनीज वगैरे पार्सल घेतलं आणि घरी आलो. चला, असा होता आजचा दिवस.